नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आपण जी आता सिरियल चालू केली आहे, सिरीज चालू केली आहे, ती म्हणजे सहज सोपे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र. खरोखरच मंडळी, ही दोन्ही शास्त्र खूप सहज सोपी आहेत. आपल्या दैनंदिन जीवनाला सहजतेने सदुपयोगी ठरणारी आहेत. तुमच्या लक्षात येईल जसं जसं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. माझ्या चॅनलवरचे आता 80-84 व्हिडिओ झालेले आहेत. ते एक एक व्हिडिओ पाहत जसे जाल, तुम्ही सबस्क्राईब कराल, त्या व्हिडिओतले मुद्दे लक्षात घ्याल, तसं तुम्हाला लक्षात येईल की खरंच ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र अगदी सोपं आहे. आतापर्यंत आपण व्हिडिओ बनवले हे प्रामुख्याने ज्योतिषशास्त्र संदर्भातलेच आहेत. आत्ताचा टॉपिक देखील तसाच आहे, ज्योतिषशास्त्राचा, कुंडलीतला. कुंडलीमध्ये ग्रहांची आपण फलित लक्षात घेतो. वास्तविक काय, जन्मलग्न कुंडलीमधले जन्माच्या वेळेस जी ग्रहस्थिती असते त्याचाच आपण वाजवीपेक्षा जास्त विचार करत राहतो, जे सर्वथा चुकीचं ठरतं. फलिताचा विचार हा त्या ग्रहाच्या त्या स्थानातील स्थान भावेशास धरून करायचा असतो. त्याचबरोबर फलिताचं स्वरूप हे तो ग्रह त्यावेळेस कोणत्या नक्षत्रात आहे, त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणामध्ये आहे, त्याला अनुसरूनच त्या फलिताचं स्वरूप समोर घ्यायचं असतं. पण आम्ही सरसकट फक्त त्या ग्रहाच्या मानगुटीवर बसतो. इथे लक्षात, चुकीचं आहे. सहज सोपा मार्ग म्हणजे काय त्यातला? ज्योतिषशास्त्रामध्ये सहजता तुम्हाला तुमची जन्म नक्षत्र गोचर सांगते. जन्म झाल्या ती नक्षत्र गोचर तुम्हाला सांगत असते की बाबा, तुला तुझ्या आयुष्यामध्ये सपोर्ट कोण करणार आहे, म्हणजे शुभतादायक कोण ठरणार आहे, पुन्हा अशुभतादायक कोण ठरणार आहे, त्यांचा कालावधी काय असेल, त्याचीच सांगड जुळवायची आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या आधाराने. प्रत्येक दिवसाला चंद्राचं नक्षत्र असतं वेगवेगळं, हे तुमच्या लक्षात आहे ना? तोच चंद्र दर 6 तासाला त्या ज्या नक्षत्रातून गोचर करतोय त्या नक्षत्राच्या एकेका चरणाला तो 6 तासामध्ये पालट घालतो, म्हणजे पालथ घालतो. मग त्या चंद्राला अनुसरून जो ग्रहण दोष कायमस्वरूपी मानला जातो, तो कशासाठी? लक्षात येते मुद्दा? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मला सांगण्याचा म्हणजे मुद्दा असा आहे की कुंडलीमधल्या फलितांचा विचार करताना नुसतं ग्रहांच्या कानाला धरू नका, कारण ग्रह फलित देत नाहीत. ग्रहांच्या माध्यमातून तो ग्रह ज्या नक्षत्रातून गोचर करत असतो त्या नक्षत्राच्या गुणधर्मानुसार, स्वभावानुसार, तत्वानुसार त्या ग्रहाची फलित समोर येत असतात. आणि ती फलित केवळ त्या ग्रहाचं गोचर त्या नक्षत्रात असेपर्यंतच असतात.
कायमस्वरूपी नाही. तीच फलित, त्या फलिताचा कालावधी किती असतो? तर तो ग्रह त्या नक्षत्रातून जेवढ्या मर्यादित कालावधीसाठी गोचर करतो त्या कालावधीपुरतंच ते फलित असतं. मंडळी, एक लक्षात घ्या, कुठल्याही ग्रहाला, कुठल्याही नक्षत्राला कायमस्वरूपी शुभ किंवा कायमस्वरूपी अशुभ म्हणजे धरताच कामा नाहीये. गृहीतच धरायचं नाहीये त्यांना. ग्रह ग्रह आहेत, नक्षत्र आहेत. आपल्या जन्मकुंडलीला प्रत्येक वर्तमानातील त्यांची गोचर स्थिती कुठल्या सांगडीने आपल्यावरती प्रभाव टाकते हे पाहणे गरजेचं आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा चंद्र आहे. चंद्र स्वतःच्याच रोहिणी नक्षत्रातून चाललाय, तर त्याची स्वतःच्या नक्षत्रातली, रोहिणी नक्षत्रातली फलित वेगळ्या स्वरूपाची असतात. तोच चंद्र जर स्वतःच जे दुसरं नक्षत्र आहे त्याचं हस्त नक्षत्र, त्या हस्त नक्षत्रातून जात असताना फलित ही वेगळ्या तत्वानुसार पुढे येतात. कारण प्रत्येक नक्षत्राला आपलं स्वतःच एक तत्व आहे. जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व वगैरे. मग त्या तत्वानुसार तुम्हाला फलिताकडे पाहावं लागणार की नाही? का नुसतं आपलं चंद्र म्हणजे जलतत्व, म्हणजे जी का फलित मिळतील ती जलतत्वाच्या हिशोबानेच प्रवाहीच फलित मिळणार का? नाही ना. हा मुद्दा लक्षात घ्या. अगदी ज्यांना ज्योतिष माहीत नाहीये पण आवड आहे त्यांना देखील हा मुद्दा लक्षात येईल. जे ज्योतिष जाणकार आहेत किंवा ज्योतिष शिकतायत त्यांना तर हा मुद्दा नक्कीच लक्षात येईल. कारण आपल्या चॅनलचं नावच आहे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मुद्दा लक्षात आला तर या व्हिडिओचा, कुठलाही ग्रह, कुठलेही नक्षत्र कायमस्वरूपी शुभ किंवा अशुभ ठरत नाही. अशुभ जरी ठरत असलं तरी सुद्धा त्याच्या नक्षत्र गोचरी मधला जो मर्यादित कालावधी ठरतो त्या कालावधीतच त्याची शुभ अशुभ जी काय फलित आहेत ती मिळत असतात. पुन्हा म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून पंचांग स्थित जी फलित आपण गृहीत धरायची आहेत त्यांची माध्यम कोण आहेत? तर 5 माध्यम आहेत. एक स्वतः ग्रह, दुसरं त्याचं गोचरीचं नक्षत्र, तिसरं त्या नक्षत्राचं नक्षत्र स्वामी, चौथं त्या राशी, आणि 5वं त्या राशीचा राशी स्वामी. अशा 5 विभागातून एकत्रित स्वरूपामध्ये त्या ग्रहाचं फलित मिळत असतं. असा विचार करतो आपण फलित करताना, लक्षात घेताना? नाही ना. नाही, चुकी जातकांची नाहीये, चुकी आपल्याच ज्योतिषशास्त्रामधील, वास्तुशास्त्रामधील इथून मागे ज्यांनी ज्या पद्धतीने ज्योतिष वास्तुशास्त्र मांडलं त्यांच्या मांडणीमध्ये दोष आहे. जाणीवपूर्वक ह्या शास्त्रातील सोपी पद्धत किंवा सहजता ही म्हणजे दडपून टाकली गेली, तिला मागे ठेवलं गेलं. असो, तर ज्योतिष शास्त्रातली म्हणजे कुंडलीतली फलित लक्षात घेताना या 5 अंगांचा विचार करा. प्रत्येक फलितामध्ये ग्रह स्वतः, त्याचे गुणधर्म, तत्व, त्याचं जे गोचरीतलं नक्षत्र आहे त्या नक्षत्राचे गुणधर्म, स्वभाव वगैरे, मग त्या नक्षत्राचा ग्रहस्वामी कोण आहे तो देखील आत्ताच्या परिस्थितीमध्ये कसा आहे, त्यानंतर ज्या राशीतून तो ग्रह चाललेला आहे त्या राशीचा स्वामी लक्षात.
ह्या सगळ्यांची एकत्रित सांगड म्हणजे फलिताचं मूळ स्वरूप असतं. यात आणखीन एक या व्हिडिओमध्ये एक छोटासा मुद्दा अति महत्वाचा आहे, तो मी जोडून देतो. तो मुद्दा असा आहे, चंद्र जरी समजा लग्नाच्या वेळेस उच्च राशीत असेल, उच्च स्थानी असेल, सबळ असेल, प्रबळ असेल, पण तोच चंद्र त्याच वेळेसची जी नवमांश कुंडली तयार होते, त्या कुंडलीमधली त्याची जी स्थिती दर्शवते ना, नवमांश कुंडली त्याच उच्चीच्या चंद्राची त्या नवमांशातल्या त्याच्या स्थितीनुसारच त्याची मूळ फलितं मिळत असतात. येते लक्षात? अजून एक यात महत्वाचा मुद्दा त्याला जोडून आहे. तो चंद्र म्हणजे चंद्र म्हणण्यापेक्षा कुठलाही ग्रह नवमांशामध्ये त्याचं मूळ फलित स्वरूप माहिती पडतं. तसंच त्याचं फलितातलं शुभ अशुभता ही प्रामुख्याने त्याची जन्म नक्षत्र गोचर सांगते. म्हणजे जी जन्म नक्षत्र गोचर आपण पाहतो, जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यय, साधक, वध, मित्र आणि परममित्र, यातला जो विपत, प्रत्यय आणि वध हा भाग आहे, तेवढाच त्या जन्म नक्षत्राला किंवा त्या कुंडलीला, त्या व्यक्तीला अशुभतादायक ठरतो. ते देखील विपत फक्त नक्षत्र ग्रह नाहीत, प्रत्यय नक्षत्र प्रत्यय ग्रह नाही, वध नक्षत्र अशी 27 पैकी फक्त 9 नक्षत्र तुम्हाला अशुभतादायक ठरतात. ती देखील अशुभता तुम्हाला त्यांच्या गोचरीच्या त्या अशुभ कालावधी पुरतेच असते. इथेच आपल्याला ग्रहांच्या गतीचं सांगड लक्षात येते, गतीचं गणित कळतं. लक्षात? हा मुद्दा देखील अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आपण कुठे संभ्रमात जाणार नाही आणि कुठल्याही दृष्टीने ह्या सदुपयोगी ठरणाऱ्या ज्योतिषशास्त्राकडे एका संभ्रमित अवस्थेतून बघणार नाही किंवा त्याचं दडपण घेणार नाही आपण. झालंच तर ह्या सहज सोप्या शास्त्राचा आपल्या जीवनामध्ये सदुपयोग साधता येईल आपल्याला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही जे मुद्दे आहेत जे प्रामुख्याने मोकळे करायचे असतात, ते मोकळे करण्याचं चाललंय. त्यानंतर मग आता ह्या सगळ्या ह्याच्यावरती नक्की नेमकं काय करायचं, जन्म नक्षत्र गोचरीचं कसं ऐकायचं, कुठल्या स्वरूपात ऐकायचं, ह्याच्या संदर्भातून देखील तुम्हाला एक व्हिडिओ आपण पुढे घ्यायचा प्रयत्न करूया. हा मुद्दा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इथेच थांबू आपण आता. ओम नमो आदेश. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.